तर मीरा भाईंदरसह ठाणे जिल्ह्यातल्या लाखो नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। बदलापूर एमआयडीसी परिसरातील काही केमिकल कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता विषारी आणि फेसाळलेले रासायनिक सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडले जात आहे। हे सांडपाणी नाल्यांद्वारे थेट उल्हास नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नदीचं पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे। विशेष म्हणजे या प्रदूषित सांडपाण्यामुळे नदीतल्या ऑक्सिजनचं प्रमाण घटलंय आणि अनेक जलचर मृत्युमुखी पडत आहेत, तर नदीवर जलपर्णीचं प्रमाण देखील वाढलंय। बदलापूर एमआयडीसी मधील जे सांडपाणी आहे ते नदीचं पाणी प्रदूषित करते आणि ह्याच उल्हास नदीचं पाणी आपण फिल्टर करून आपण पितोय आणि मग ते जर पाणी घाण आलं की मग लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांसाठी हानिकारक आहेत। तर वारंवार आम्ही त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत। आता जर तरी पण ह्या घटना घडत राहिल्या तर नक्कीच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू असं मी त्यांना आदेश देणार आहे।